हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. आज आपण भगवद्गीता भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 11 यातील दुसरा श्लोक पाहणार आहोत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनि इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 11 विश्वरूप दर्शन योग यामधील दुसरा श्लोक पाहूया. भवाप्पयो हि भूतानां श्रुतो विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष महात्म्यम अपि च अव्ययम. अर्थ, हे कमलनयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाविषयी मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे. तात्पर्य, अत्यानंदित होऊन अर्जुन या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना कमलनयना म्हणजे श्रीकृष्णांचे नेत्र कमळासारखे दिसतात म्हणून संबोधित आहे. कारण पूर्वीच्या अध्यायात श्रीकृष्णांनी निश्चितपणे अहम कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा या संपूर्ण भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे कारण मीच आहे असे सांगितले आहे. अर्जुनाने याविषयीचे सविस्तर वर्णन भगवंतांकडून ऐकले आहे. अर्जुनाला हे सुद्धा माहित आहे की भगवंत जरी सर्व वस्तूंच्या उत्पत्ती तथा प्रलयास कारणीभूत असले तरी ते या सर्वांपासून अलिप्त आहे. 9व्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ते सर्वव्यापी आहेत, पण तरीही व्यक्तिशः ते सर्वत्र उपस्थित नाहीत. हेच श्रीकृष्णांचे अचिंत्य ऐश्वर्य आहे आणि अर्जुनाने हे आपल्याला संपूर्णतः समजल्याचे मान्य केले आहे. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद यांच्या तात्पर्याच्या आधारे आपण या श्लोकावरती चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. तर या आधीचा अध्याय होता विभूती योग, ज्याच्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनाला आणि अर्जुनाद्वारे आपल्याला त्यांचे जे ऐश्वर्य किंवा विभूती आहेत आणि सर्वश्रेष्ठत्व आहे ते आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि आता या पहिल्या म्हणजे या विश्वरूप दर्शन योग या अध्यायामध्ये अर्जुन पहिल्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांना सांगतायत की तुम्ही जे सांगितलंय ते मला मान्य आहे आणि ते त्यांना त्यांचं हे विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करणार आहेत. तर अर्जुनाने ह्या पहिल्या 2 श्लोकांमध्ये स्वीकृती दर्शन केलेली आहे की मला मान्य आहे की तुमचं हे ऐश्वर्य, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मान्य आहेत. मग आता तरीही विश्वरूप दर्शन दाखवण्याचा ते का बरं प्रयत्न करत आहेत, तर तो आपल्यासाठी. कारण बऱ्याचदा कसं होतं की ठीक आहे, भगवंतांनी सांगितलं की सर्पांमध्ये वासुकी मी आहे किंवा सगळ्याच गोष्टींमधलं श्रेष्ठत्व हे त्यांनी सांगितलं की सामांमध्ये बृहत साम मी आहे. तर आत्ताच्या कलियुगामधला जो मनुष्य आहे तर तो म्हणजे भगवंतांनी एवढं सांगून ठेवलंय तरी सुद्धा नास्तिकवादाचा स्वीकार करणारा असा जो मनुष्य आहे, तर त्या बुद्धीच्या म्हणजे अल्पबुद्धीच्या लोकांसाठी
त्यातनं एखादा असं म्हणू शकतो की ठीक आहे, श्रीकृष्णाने सांगितलं, पण म्हणून श्रीकृष्ण हे भगवंत कसे काय झाले, असा एखादा प्रश्न विचारू शकतो. तर हा परिणाम किंवा हा काळाचा महिमा लक्षात घेऊन आणि आपल्या बुद्धीचं विचार करून अर्जुनाने विश्वरूप दर्शन दाखवण्यासाठी प्रयत्न किंवा त्याबद्दल विचारणा केलेली आहे. कारण बरेच जण जेव्हा असं म्हणू शकतील की नाही, मीच परमेश्वर आहे, मीच भगवंत आहे, आणि तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण एक टेस्ट म्हणतो ना, एक परीक्षा म्हणून एक सांगू शकतो की ठीक आहे, भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की ते कशा प्रकारे सर्वश्रेष्ठ परम पुरुषोत्तम आहेत. तर त्यांनी अर्जुनाला विश्वरूप पण दाखवलेलं आहे. तर तुम्ही मला तसं विश्वरूप दाखवू शकता का? तर अशा पद्धतीची परीक्षा सुद्धा आपण करू शकतो की जेणेकरून हे स्वघोषित ईश्वर किंवा भगवंत यांचं आपल्याला त्यांचं पित्तळ उघडं पाडणं शक्य होईल. तर त्या दृष्टीने हा अध्याय महत्वाचा आहे. तर आता जेव्हा ही गोष्ट मला मान्य आहे, परंतु ती गोष्ट इतरांसाठी म्हणून करून दाखवा, असं जेव्हा परिस्थिती येते, तेव्हा अर्जुन किती छान भूमिका निभावत आहेत हे लक्षात घेऊयात. म्हणजे कसं असतं की एखादा प्रसंग आपल्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो की एखाद्या म्हणजे पती पत्नी आहेत हा, आणि त्या पत्नीने सांगितले की हो, मला तुमची सगळी गोष्ट मान्य आहे, परंतु तर ती आपल्या मुलांना पटवून द्यायचं असेल तर काहीतरी एक प्रूफ देणं अपेक्षित असतं. मग आता ती विचारणा ती पत्नी आपल्या पतीला कशा पद्धतीने करेल की ठीक आहे, मला तुम्ही सांगितलेलं हे सगळं पटलंय, पण तरी पण मला हे दाखवा. असं जेव्हा विचारणा होईल तेव्हा काय होऊ शकतं की एक साशंकता निर्माण होऊ शकते की ठीक आहे, दाखवा मग, असं असं विचारणं आणि थोडस नम्रपणे घेऊन की हो, सगळं मला मान्य आहे, परंतु मला ती पाहण्याची इच्छा आहे की कशा पद्धतीने तुम्ही हे प्रकट करता किंवा तुमचं हे म्हणणं आहे हे कशा पद्धतीने, तुम्हाला काय म्हणायचं त्याचं मला जरा थोडस विस्तृतपणे सांगू शकाल का? तर अशा पद्धतीने विनंतीपूर्वक जेव्हा विचारणा होते तेव्हा तिथं साशंकता नसते, तर तिथं स्वीकृती असते. आणि इथे सुद्धा विश्वरूप दर्शन युगामध्ये पहिल्या या अध्यायामध्ये अर्जुनाने ही स्वीकृती प्रदर्शित केलेली आहे. आणि हे हे महत्वाचं आहे की स्वीकृती आहे आणि नंतर ते एक नम्रपणे विचारणा करणार आहेत. तर ही गोष्ट आपल्याला अर्जुनाची घेण्यासारखी आहे. तर दुसरी अजून एक काय गोष्ट आहे की बऱ्याच जणांना काय वाटतं की विश्वरूप दर्शन आणि मग त्याचा एक अंश म्हणून श्रीकृष्ण आहे, तर ती गोष्ट चुकीची आहे. तर द्विभुजधारी श्रीकृष्ण हेच सगळ्या अवतारांचे किंवा सगळ्या चर अचर सृष्टीचे उगमस्थान आहेत, आणि मग त्यांच्यापासून विश्वरूप किंवा कालरूप हे सगळे येतात. 9व्या अध्याय या दृष्टीने फार महत्वाचा आहे की 9व्या अध्यायामध्ये 4थ्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात की मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे आणि सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही, असं सांगतात की हे जगत हे सर्व मी व्यापलेलं आहे आणि सर्व जीव माझ्या ठायी आहेत, परंतु मी त्यांच्या ठायी नाही. आणि तिथे श्रील प्रभुपादांनी उदाहरणासाठी सूर्यकिरणांचं आणि एक शासन किंवा आपण म्हणतो ना सरकार, एक प्रशासन कसं अस्तित्वात असतं, तर अशी छान उदाहरणं दिलेली आहेत की जसं प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथे सूर्य आहे असं आपण का म्हणू शकतो, कारण तिथे तिथपर्यंत सूर्याची किरणं पोहोचलेली आहेत, परंतु याचा अर्थ असा होत नाही की ती सूर्यकिरण म्हणजे तो सूर्य आहे असं होत नाही, तर ती त्याची शक्ती आहे किंवा एक केवळ अंश आहे.
तर या दृष्टीने सूर्य आणि सूर्यकिरण याचं उदाहरण महत्वाचं आहे. किंवा प्रशासन, म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा पंतप्रधान किंवा त्यांचे जे मंत्रिमंडळ आहे, तर ही जी सिस्टीम आहे तर ती एका ठिकाणी राहून त्यांच्या कार्यालयामध्ये काम किंवा सगळी यंत्रणा ती तयार करते आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध स्तरांवरती सर्व ती शासन यंत्रणा आहे. आणि जरी मी आता इथे आहे तरी सुद्धा मी त्या प्रशासनांच्या नियमांबाहेर वागू शकत नाही. तर याचा अर्थ काय की माझ्यावरती नियंत्रण हे एका प्रशासनाचं आहे किंवा सरकार माझ्याकडे लक्ष ठेवून आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण या दोन्ही उदाहरणांवरून लक्षात घेऊ शकतो की आपण सगळे भगवंतांच्या आश्रित आहोत, परंतु भगवंत आपल्या आपल्या आश्रित किंवा आपल्या ठिकाणी नाही. म्हणून सर्व व्यापी असणं आणि तरीही त्यातून ते स्वतंत्र असणं ही गोष्ट या दोन उदाहरणावरनं लक्षात येते. अजून काय भगवंत 5व्या श्लोकात 9व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकात काय म्हणतात, न च मत्स्थानी भूतानी पश्चिमे योगम ऐश्वर्यम भूतभृन्न च भूतस्थो मम आत्मा भूत भावना. म्हणजे सर्व सृष्ट पदार्थ माझ्यामध्ये स्थित आहे. मी जरी सर्व जीवांचा पालन पोषण करता आणि सर्वव्यापी आहे तरी सुद्धा मी या व्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच अखिल अखिल सृष्टीचे उगमस्थान आहे. मग त्यासाठी आपण टेबल आणि टेबलावर असलेल्या मोहरीचं उदाहरण पाहिलं होतं की त्या मोहरीचं ओझं त्या टेबलाला काही होणं शक्यच नाही. तर त्याच पद्धतीने ही भौतिक सृष्टी जरी आपण पाहिली, जरी ती भगवंतांच्या आश्रित असली तरी त्या भौतिक सृष्टीचा स्पर्श देखील भगवंतांना होत नाही. आणि त्या हे जर आपण लक्षात घेतलं तर मग आपल्याला भगवंतांचं ऐश्वर आणि भगवंत कसे उगमस्थान आहेत की जे द्विभुजधारी श्रीकृष्ण आहेत तर हे लक्षात येतं. आणि मग ह्या द्विभुजधारी श्रीकृष्णांचं एक रूप म्हणून विश्वरूप आहे किंवा कालरूप पुढे येईल तर ते आहे. तर आता ह्याच्यामध्ये फरक काय आहे, तर भगवंत काय म्हणतात की सर्व चर आणि अचर सृष्टीमध्ये मी व्याप्त आहे. म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर सूर्य उगवलेला पाहतो तर ही जी विभूती आहे तर भगवंत म्हणतात ना की सूर्य म्हणजे तो आदित्य म्हणजे मी आहे. किंवा एक कोकिळेचं गाणं ऐकलं तर तो सुंदर असा किंवा एक मधुर स्वर जो आहे तर हे जे गोष्ट आहे त्या कोकिळेची हे सुद्धा भगवंतांचंच ऐश्वर आहे. किंवा आपल्याला एक आपल्या नाकाची एक क्षमता किती असू शकते, तर काही ठराविक मर्यादेपर्यंत आपण गंध ज्ञान घेऊ शकतो. परंतु तेच जर एखाद्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर त्याला किती म्हणजे असे आपल्याला नाही समजणार असे त्याला वास येतात. तर हे गंध ज्ञान काय आहे, तर ती सुद्धा भगवंतांचीच एक विभूती आहे. जर आपण ह्या सगळ्या गोष्टी किंवा प्रत्येक प्राणी मात्रातलं हे जर आपण क्षमता जर पाहिली, अलौकिक क्षमता जर पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की ती क्षमता किंवा ते अलौकिकत्व म्हणजे भगवंत आहेत. त्यामुळं भगवंतांना जर पाहायचं असेल तर ते सर्वव्यापी आहेत. मग आपण कशा पद्धतीने पाहू शकू बरं? नाही पाहता येणार. जोपर्यंत आपण हे ज्ञान घेणार नाही तोपर्यंत भगवंत आपल्याला दिसणार नाही. त्यामुळं भगवंत प्रकट कुणाला होतील, तर एका भक्तासमोर किंवा त्यांच्याविषयी जाणण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करतो तर त्यांच्या समोर भगवंत तेवढे त्यांच्या प्रामाणिकतेनुसार किंवा त्यांच्या आकलन शक्तीनुसार तेवढ्या मात्रेतच ते प्रकट होत आहेत. आता विश्वरूप प्रकट करण्यासाठी
आपल्याला काय लागणार आहे, तर तो ज्ञानचक्षु किंवा दिव्य चक्षु लागणार आहे. तर ही आपली दृष्टी झाली. कारण आपण जेव्हा भगवद्गीता किंवा काही जण, बरेच जण नास्तिक किंवा ठीक आहे जे दिसतंय ते खरं असं मानणारे आहोत. तर भगवद्गीता जेव्हा आपण अध्ययनाला सुरुवात केली तेव्हा जो ज्ञानचक्षु प्राप्त झाला, मग आता कुठं आपण विश्वरूप पाहण्यासाठी एक आपल्यामध्ये क्षमता प्रदान झाली किंवा भगवंतांनी करून दिली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, की आपण तो स्तर आपल्या चक्षुचा किंवा दृष्टीचा आपण तो स्तर उंचावलेला आहे. तर आता अर्जुनाच्या भूमिकेतून आपण पाहूयात. अर्जुन काय आहे, तर श्रीकृष्णांचे सखा आहेत. तर तो साख्य रसातला जो प्रेममयी संबंध आहे, तर तिथं अर्जुनाची दृष्टी किंवा त्यांचा कुठल्या स्वरूपाचं चक्षु आहे, तर प्रेमचक्षु आहे. आणि त्या प्रेमाने भरलेल्या नयनांनी ते द्विभुजधारी श्रीकृष्णांशी आदान प्रदान करत आहेत. आणि त्यांच्या दृष्टीने हा आता ज्ञानचक्षु मिळवणं आणि भगवंतांना पाहणं ही त्यांच्या दृष्टीसाठी अवनती किंवा ते आपल्यासाठी म्हणून तो खालचा स्तर थोडासा स्वीकार करत आहेत तात्पुरत्या स्वरूपामध्ये. तर हा फरक आपण लक्षात घेऊयात. तर हे विश्वरूप जे आहे हे आध्यात्मिक जगतामध्ये अस्तित्वात नसतं, कारण तिथे सगळेजण प्रेमचक्षुनी भगवंतांशी आदान प्रदान करत असतात. त्यामुळे हे केवळ भौतिक सृष्टीमधलं रूप आहे. आणि भौतिक सृष्टीमधलं रूप आहे याचा अर्थ काय, ते शाश्वत असं रूप नाहीये, तर ते एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रकट झालेलं असं रूप आहे. आणि ते कुणासाठी लागणार आहे, तर जे तर्क वितर्क करण्यामध्ये मग्न आहेत किंवा प्रत्येक गोष्टीला पुरावा दाखवा अशा पद्धतीने जे ज्ञानी लोक आहेत किंवा तर्क संबंध ज्यांचा तर्क वितर्क चालू असतो अशांसाठी हे विश्वरूप आहे. त्यामुळं भक्तांसाठी फारस ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग इन द सेन्स की त्याच्याशी फार त्याच्या प्रेमात पडण्यासारखं असं विश्वरूप आपण लक्षात घेत नाही. तर आपल्यासाठी तेच मधुर असं द्विभुजधारी श्रीकृष्ण असं रूप हे एका भक्तासाठी मोहक असतं. असं का बरं, तर विश्वरूप आता पुढे वर्णन येईल, तर त्याच्यामध्ये आपण भगवंतांशी वात्सल्य भावामध्ये सेवा करू शकणार नाही, कारण ते ऐश्वर्य रूप आहे. त्यामुळं आपल्याला एक आदर भीती अशा स्वरूपाची आपली भावना निर्माण होईल. परंतु जेव्हा हेच श्रीकृष्ण आपल्या समोर मूर्ती म्हणून प्रकटतात तेव्हा आपण वात्सल्य भावामध्ये त्यांना छान ड्रेसिंग करतो, त्यांना जेवायला घालतो, पाणी देतो, त्यांना रात्री झोपवतो. तर अशा पद्धतीने आपण या पाचही रसांमध्ये शांत, दास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य या रसांमध्ये भगवंतांशी आदान प्रदान करू शकतो. तर त्यामुळं एका भक्तासाठी ते मोहक असं रूप श्रीकृष्णांचं हे जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणूनच अर्जुनानं इथे भगवंतांचा उल्लेख मधुसूदन किंवा बाकीचे काही ऑप्युलन्सेस किंवा ऐश्वर्यांनी युक्त अशा संबंधी संबोधन केलेलं नाहीये. तर त्यांनी काय केलेलं आहे की कमलपत्राक्ष किंवा हे कमल नयना असं म्हटलेलं आहे. तर त्याच्यावरनं आपण लक्षात घेऊ शकतो की हे द्विभुजधारी सुंदर मोहक रूप अर्जुनाने इथे थोडस हायलाइट केलेलं आहे. आणि त्याच्याशी प्रेममयी संबंध राहणं किंवा ते आदान प्रदान हे जास्त जवळचं असं अर्जुनाचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीने हे कमलनयना हे संबोधन महत्वाचं राहतं. मग आता हे विश्वरूप जे आहे ते कुणासाठी, तर आपल्यासाठी अर्जुन दाखवण्यासाठी ते विचारणा करणार आहेत.
मग आता हे विश्वरूप केवळ अर्जुनालाच पहिल्यांदा दाखवलंय का भगवंतांनी? तर असं नाहीये. तर 5 वेळा भगवंतांनी विश्वरूप दर्शन केलेलं आहे. तर कुठले कुठले तर लक्षात घेऊयात, की एकतर आपण आता पाहणार आहोत ते अर्जुन आणि अर्जुनाद्वारे आपल्या सगळ्यांना. त्याच्यानंतर हे जे कुरुक्षेत्राचं युद्ध होणार होतं, परंतु त्याच्या आधी शांतीदूत म्हणून शांतीचा प्रस्ताव देण्यासाठी जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाकडे जातात, तेव्हा त्यांच्यासोबत सार्थकी आणि कृतवर्मा असतात. आणि मग त्यातले सार्थकी जे आहेत ते म्हणतात की मला असं वाटतं की दुर्योधन हे तुम्हाला अटक करण्याचं योजना करत आहेत. तर तेव्हा भगवंत म्हणतात की मला अटक करणं सोपं नाहीये, आणि म्हणतात पाहूयात आपण काय होते ते. आणि असं करून ते जेव्हा तिथं त्या दरबारात जातात, तेव्हा दुर्योधन असं हाताने टाळी वाजवतो आणि मग हजारो सैनिक हे असं दोर वगैरे असं घेऊन येतात. कशासाठी? तर श्रीकृष्णांना बांधण्यासाठी. आणि मग तिथे श्रीकृष्ण हे जमिनीपासनं आकाशापर्यंत असं त्यांचा विस्तार करतात आणि त्याच्यामध्ये विराट असं सगळं, म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रह्मांड समावलेले आहेत, तर अशा पद्धतीचं विश्वरूप दर्शन घडवतात. आणि त्यावेळी धृतराष्ट्राला सुद्धा हे दर्शन होतं आणि ते त्यांना सहन होत नाही आणि ते म्हणतात की मला परत आंधळ करा. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की दुर्योधनाने पाहिलेलं असतं हे विश्वरूप, तरी सुद्धा त्याच्यावर तन्मात्र त्याचा परिणाम होत नाही आणि तरी सुद्धा युद्ध करणं ह्या गोष्टीवर तो ठाम असतो. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट म्हणजे यशोदामाईंची, की जेव्हा माखन चोरीची लीला तर आहेच आहे, आणि त्या त्या लीलेनी यशोदामाई ऑलरेडी त्या एन्झायटी मध्ये आहेतच. आणि त्यातून एक दिवशी जेव्हा श्रीकृष्णाने माती खाल्ली असं जेव्हा त्यांचे सखा सांगत येतात आणि त्याच्यावरती बलरामजी सुद्धा त्याला पुष्टी देतात, तेव्हा मग मात्र यशोदामाई म्हणतात की नाही, मला तुझं तू दाखव की तू माती खाल्लेली आहेस म्हणून. आणि मग तेव्हा भगवंत म्हणतात की नाही, मी नाही माती खाल्लेली. तर तेव्हा ते म्हणतात की नाही, बलरामजी म्हणतायत म्हणून हे खरंय. आणि म्हणून त्या जेव्हा तोंड उघडायला सांगतात, तेव्हा भगवंतांच्या त्या छोट्या बालक कृष्णाच्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांड यशोदामाईंना दिसतं. आणि नंतर जेव्हा ते आपलं मुख बंद करतात, तेव्हा यशोदामाई पूर्णपणे ते विसरतात आणि परत एकदा त्यांना जवळ घेतात, म्हणजे परत वात्सल्य संबंधामध्ये परत त्या जातात. तर अशा पद्धतीने यशोदामाईंना तेव्हा एकदा विश्वरूप दाखवलेले भगवंतांनी. अजून एकदा की जेव्हा भगवंत यशोदामाईच्या मांडीमध्ये झोप आलेली असते त्यांना, तर तेव्हा ते जांभई देतात. आणि तेव्हा जांभई देताना त्यावेळी सुद्धा यशोदामाई हे ब्रह्मांड संपूर्ण भगवंतांच्या मुखविवरामध्ये पाहतात. तर हे झालं 4 वेळा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा हे कुरुक्षेत्राचं युद्ध झालं आणि तेव्हा हस्तिनापूरवरून द्वारकेला जेव्हा श्रीकृष्ण परत जात असतात, तर तेव्हा तिथे त्यांना उत्तंग ऋषी भेटतात. आणि मग ते विचारणा करतात की कुरुक्षेत्रामध्ये म्हणजे कशा पद्धतीने हे झालं. आणि मग ते संपूर्ण वर्णन जेव्हा श्रीकृष्ण करतात, तेव्हा उत्तंग ऋषींना थोडासा राग येतो की मग तुम्ही एवढी मोठी हानी किंवा एवढी मोठी हत्या का बरं टाळण्यासाठी प्रयत्न नाही केला, आणि का बरं हे युद्ध होऊ दिलं, आणि मी आता तुम्हाला शाप देतो, असं उत्तंग ऋषी जेव्हा म्हणतात, ते म्हणतात की तू मला कसं काय शाप देऊ शकतोस? तर तू मला नाही देऊ शकत, कारण ह्या सगळ्याचा स्रोत मी आहे. तेव्हा मग उत्तम ऋषी म्हणतात की दाखवा मग तेव्हा विश्वरूप दर्शन ते घडवतात आणि ते पाहून उत्तम ऋषी मग त्यांना समर्पित होतात. तर या दृष्टीने हा अध्याय महत्वाचा आहे की जिथं एक परीक्षा
लागते, तर त्या दृष्टीने आपण विश्वरूप दर्शन हा म्हणजे एक प्रत्यक्ष प्रमाण म्हणतो ना, तर हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे हा अध्याय आहे. तर त्या दृष्टीने आपण विश्वरूप दर्शन योग या अध्यायाकडे पाहणं गरजेचं आहे. तर आता या श्लोकामध्ये अर्जुन काय म्हणतात, तर कमलपत्राक्ष, तर आता त्यांच्या सौंदर्याचं वर्णन करतात आणि ते मदन मोहन मोहक रूप जे आहे, तर त्याच्याशी संबोधित म्हणून ते कमलनयना असं त्यांना संबोधित करतात. कारण इतर आतापर्यंतच्या ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की शक्तींवरनं त्यांचं संबोधन होतं किंवा अरिसुदन म्हणजे माझा संशय दूर कर या दृष्टीने त्यांचं संबोधन होतं. परंतु इथं मात्र प्रत्यक्षात द्विभुजधारी श्रीकृष्णांचं वर्णन येतंय. तर आणि या ह्याच्यामध्ये काय म्हणतात की आता सर्व जीवांच्या उत्पत्ती आणि लयाविषयी ऑलरेडी आपण ऐकलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये. तर त्यामुळे मला आता तुमच्या अगाध आणि अव्ययी महात्म्याची अनुभूती देखील झालेली आहे. तर हे ऐश्वर जे आहे हे अगाध आणि अव्ययी आहे, हे दोन शब्द या श्लोकामध्ये महत्वाचे ठरतात. म्हणजे शुक्लंबर ब्रह्मचारी देखील या श्लोकाच्या संबंधी अजून एक त्याच अर्थाचा एक वर्णन कसं करतायत, तर सर्व चेतन चेतानम वस्तुशेषितम, म्हणजे काय की सर्व चेतन आणि अचेतन वस्तू ज्यांच्यामध्ये ठाई आहेत. जसं आपण 9व्या अध्यायामध्ये पाहिलं ना की श्रीकृष्ण म्हणतात की मीच उष्णता देतो, मीच पाऊस पाडतो, मीच त्यांना पावसाला थांबवतो, मीच अमृत तत्व आहे, मीच मृत्यू देखील आहे, चेतन आणि अचेतन हे सगळं माझ्यामध्ये स्थित आहे. तर त्या अर्थाने सर्व चेतन अचेतनम वस्तुशेषित्वम असं म्हणतात. शुक्लम ब्रह्मचारी दुसरं काय म्हणतात की ज्ञान बलादी कल्याण गुणगणैही, म्हणजे काय की ज्ञान बलादी, थोडक्यात काय की जी षड ऐश्वर्य आहेत, सौंदर्य, बल, ज्ञान, वैराग्य, ही जी काही ऐश्वर्य आहेत, तर ती ऐश्वर्य आणि त्या ऐश्वर्याचा अथांग समुद्र म्हणून तुम्ही आहात, असं ह्याचा अर्थ होतो. तर ही ऐश्वर्य आपल्याकडे पण, म्हणजे ज्याच्याकडे आता एखादा यशस्वी व्यक्ती असेल किंवा एखादा खूप सुंदर असेल किंवा खूप बलवान असेल, तर असा व्यक्ती आपण समाजामध्ये पाहू शकतो की किती प्रभावित होतो ना आपण अशा ऐश्वर्यांकडे पाहून. तर इथे हा शब्द महत्वाचा आहे की तुमच्याकडचं जे हे षड ऐश्वर्य, म्हणजे एकतर 6 ऐश्वर्य असणं एकाच व्यक्तीमध्ये, ही गोष्ट दुर्मिळ आहे. त्याहून दुर्मिळ काय आहे की ती अमर्याद स्वरूपामध्ये असणं, ही म्हणजे अशक्य गोष्ट आहे, ती केवळ भगवंतांमध्येच आहे. तर त्या दृष्टीने ही षड ऐश्वर्यांचा अथांग समुद्र किंवा अमर्यादित समुद्र म्हणजे तुम्ही आहात, हे याच्यामध्ये नमूद केलंय. आणि मग आपल्याला या सृष्टीमध्ये किंवा आपण समाजामध्ये पाहतो की एखाद्याकडे एखादी गोष्ट असते, ती कशी असते, तर केवळ बिंदू मात्र असते आणि त्यातली एखादीच गोष्ट असते, तरी सुद्धा आपण प्रभावित होतो. तर हा दुसरा त्यांनी एक सांगितलेला आहे. आणि तिसरं काय उदाहरण देतात की सर्व आधारत्वम चिंतितम निमिषादी सर्व प्रवृत्तीषु तव एव सर्व क्रिया प्रवर्तयिष ध्रुवम इत्यादी श्रुतम, म्हणजे काय, सर्व आधारत्वम म्हणजे सर्व गोष्टींचा आधार म्हणजे तुम्ही आहात. म्हणजे 9व्या अध्यायामध्ये 18व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतायत की मी ध्येय, पोषण करता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आहे असं म्हणतात. आणि उत्पत्ती, प्रलय सर्वांचा आधार आणि विश्रामस्थान मी आहे, असं 18व्या श्लोकामध्ये ते म्हणतायत. तर त्या दृष्टीने सगळ्याच गोष्टींचा आधार म्हणजे भगवंत आहेत, म्हणून सर्व आधारत्व. नंतर काय, तर चिंतितम किंवा आपलं जे चिंत्य विषय किंवा आपली जी बुद्धी आहे ते म्हणजे भगवंत आहेत. म्हणजे ज्ञानाचा विषय, ज्ञानाचं साधन आणि ज्ञेय हे सगळं म्हणजे भगवंत आहेत.
नंतर निमिषादी सर्व प्रवृत्ती शिव, म्हणजे आपण भगवंतांच्या इच्छेशिवाय किंवा त्यांच्या शिवाय आपण साधी पापणी सुद्धा अशी बंद करू शकत नाही. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या सगळ्यांचं आधार किंवा त्या सगळ्यांचं उगमस्थान म्हणजे भगवंत आहेत. तर या दृष्टीने आपण पाहू शकतो की सर्व गोष्टींचा आधार, सर्व गोष्टींचं ज्ञेय किंवा ज्ञानचक्षु आणि सर्व क्रिया यांचा प्रवर्तक हे सुद्धा भगवंत आहेत. तर मग ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी आपण लक्षात घेतो, ते मग काय म्हणजे या सगळ्यातून काय आपण अर्थ काढू शकतो, तर ही जी भौतिक सृष्टी आहे, ह्याचं उत्पत्ती करता किंवा विनाश करता हे जर भगवंत आहेत आणि भगवंत त्या सगळ्यांपासून अलिप्त आहेत. मग आपण भगवंतांकडे जेव्हा मंदिरात जातो आपण, तर तेव्हा एक व्यवहार की माझ्याकडे आता एवढी देणगी पैसे आहेत आणि मग मी तुम्हाला हे देते आणि मग त्या बदल्यात तुम्ही माझं हे काम करा, असा व्यवहार हा भगवंतांना अपेक्षित असेल का? तर नक्कीच नाही. कारण ज्यांनी हे निर्माण केलंय, म्हणजे गंगेला आपण गंगेचंच पाणी अर्पण करतोय, मग त्याच्यामध्ये आपण काय मोठी गोष्ट करतोय? तर काहीच नाही. त्यामुळं जी गोष्ट माझी नाहीच आहे, तीच भगवंतांची आणि जी ज्यांची आहे भगवंतांचीच आहे, त्यांनाच ती देणं म्हणजे एखाद्या माळ्याच्या किंवा त्याच्यातल्या बागेमधलंच फुल तोडून त्यालाच देणं असं करण्यासारखं आहे. तर मग भगवंतांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे? तर त्या दृष्टीने मनमना भव मद्भक्तो हा जो आपण श्लोक पाहिला की तुझं मन मला दे, हे भगवंतांना अपेक्षित आहे. तर त्या दृष्टीने आपण एक गोष्ट काय लक्षात घेऊ शकतो की दुर्योधन हा त्यांना अटक किंवा भगवंतांना बांधायचं होतं त्याला, पण तो बांधू शकला का? नाही. कारण त्याचा हेतू हा काहीतरी वेगळाच होता. परंतु भगवंतांना आपल्या प्रेमाच्या बंधनामध्ये यशोदामाई मात्र बांधू शकली आणि बांधलं म्हणून भगवंत रडत पण आहेत. तर हा जो प्रेमळ आदान प्रदान किंवा हे जे प्रेम आहे त्याचे भुकेले हे भगवंत आहेत. त्यामुळे आपलं मन हे भगवंतांना देणं अपेक्षित आहे. आता हीच गोष्ट आपण बली महाराजांच्या उदाहरणावरून पण लक्षात घेऊ शकतो की जेव्हा बली महाराज त्यांचा यज्ञ सुरू असतो, तर तेव्हा वामनदेव तिथं येतात आणि एका ब्राह्मणाला काहीतरी दक्षिणा देणं अपेक्षित आहे याचं ते वचन जेव्हा देतात, तर तेव्हा ते छोटे वामन स्वरूप ते जे ब्राह्मण आहेत ते म्हणतात की मला फक्त 3 पावलं जमीन हवी आहे. आणि बली महाराज थोडस त्यांना काही विचित्र वाटतं की अरे तू माझ्या समोर एवढीशी काय गोष्ट मागतोयस? तर बली महाराज वामनदेव म्हणतात की नाही, मला तेवढंच बास आहे म्हणून. आणि जेव्हा शुक्राचार्य जे असुरांचे गुरु आहेत, तर ते जेव्हा ओळखतात, तर तेव्हा ते म्हणतात की थांब, तू हे वचन देऊ नकोस, कारण प्रत्यक्ष विष्णू आहेत आणि ते सगळं तुझं हिरावून घेतील. तेव्हा बली महाराज मनातून इतके आनंदित होतात, ते म्हणतात की विष्णू हे जर माझ्या समोर आले आहेत, तर मी त्यांना म्हणजे तुम्ही मला त्यांना देण्यापासून कसं काय बरं रोखू शकता? आणि मग ते त्या गुरूंच्या विरोधात जातात आणि ते म्हणतात की नाही, मी देणार. आणि मग तेव्हा शुक्राचार्य त्यांना शाप देतात की तू तुझं सर्वस्व गमावून बसशील. मग जेव्हा ते वामनदेव त्यांचं छोटस पाऊल ठेवतात, तेव्हा मग ते सगळे सृष्टी व्याप्त करतात, म्हणजे सर्व उच्च लोक व्याप्त करतात. नंतर दुसऱ्या पावलामध्ये ते बाकी इतर सगळी जे आहे मध्य लोक, तो सगळा म्हणजे सर्व आपण म्हणतो ना त्रिलोक, असं संपूर्ण व्यापतात.
मग आता ह्याच्यावरून आपण लक्षात काय घेऊ शकतो की सगळंच भगवंतांचं आहे, त्यामुळे ते सगळीकडेच व्याप्त आहेत. तर तर मग आपण काय देणार आहोत भगवंतांना? तर काहीच नाही देऊ शकत. मग तिथे बली महाराज त्यांना अटक करण्यासाठी अटक केली जाते. आणि मग तिथे प्रल्हाद, जे बली महाराजांचेच आजोबा आहेत, तर ते म्हणतात की ते तिथे येतात आणि म्हणतात की अरे तुझं तर सौभाग्य आहे की तुला आता समर्पण करण्याची एक खूप छान संधी आहे. आणि बली महाराज पण इतके प्रामाणिकपणे, किंवा कारण ते भक्त आहेत, असुर नाही आहेत, ते भक्तच आहेत, तर त्यामुळं ते ते देखील असा विचार करत नाहीत की मी म्हणजे त्रिलोक त्रिलोक मी त्याच्यावरती राज्य करत आहे आणि आता माझी अवस्था अशी आहे की आता मी रंक झाले, माझ्याकडे काहीच नाहीये, तर याचा ते विचार करत नाही. तर ते प्रल्हाद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तर ते त्या स्वतःला समर्पण करण्यासाठी तयार होतात. आणि मग ते म्हणतात की तिसरं पाऊल हे माझ्या मस्तकावर ठेवा. आणि ते जे तिसरं पाऊल ते म्हणजे भगवंतांना समर्पण, ती भावना आहे. आणि ती जेव्हा समर्पणाची भावना येते आणि ते संपूर्ण समर्पण जेव्हा बली महाराज करतात, तर तेव्हा त्यांना सुतल लोकामध्ये स्थान मिळतं आणि भगवंत हे स्वतः त्या लोकाचे प्रवेश म्हणजे त्या प्रवेशद्वारावरती ते एक म्हणजे काय म्हणतो, तिथं ते स्वतः एक द्वारपाल म्हणून उपस्थित आहेत. तर अशा पद्धतीने बली महाराज आश्रय घेत आहेत भगवंतांना, कारण त्रिलोक त्याच्यावरती राज्य करीत असताना सुद्धा त्यांच्याकडे भगवंतांना देण्यासारखं काहीच नव्हतं. केवळ समर्पण आणि स्वतःचं मन समर्पित करणं ही एकच गोष्ट त्यांच्या हातात होती. आणि ती जेव्हा केली तेव्हा भगवंत सुद्धा त्यांच्याशी प्रेमळ असं आदान प्रदान करण्यासाठी तत्परतेने पुढे झाले. आणि म्हणून बली महाराजांचं नाव हे 12 महाजनांमध्ये सुद्धा येतं. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की आपल्या हातात काय आहे, तर एवढं सगळं भगवंतांकडे आहे आणि भगवंत त्या सगळ्यांपासून अलिप्त आहेत. त्यामुळे भगवंतांना जर आपण भगवंतांशी जर नातेसंबंध प्रस्थापित करायचं असेल, तर या भौतिक सृष्टीमधली कुठलीच गोष्ट आपण भगवंतांना एक अधिकार म्हणून नाही देऊ शकत. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण प्रेमपूर्वक समर्पित करू, तेव्हा मग ते साधं पत्र असू देत, पुष्प असू देत, जल असू देत, फळ असू देत, काही असू देत, ते जेव्हा आपण मनापासून जेव्हा अर्पण करू, तेव्हा मग भगवंत आपल्याला त्यांच्या प्रेममयी सेवेमध्ये स्थान देतात. तर अशा पद्धतीने या श्लोकाचं विवेचन करण्याचा थोडा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये जर काही चुकलं असेल तर नक्की सांगा. आणि जर काही कुणाला शंका किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तसंही सांगा. आणि आता उद्या उद्या रविवार आणि सोमवार, माताजी बरोबर आहे ना, उद्या आणि परवा हे लेक्चर होणार नाही, डायरेक्ट आपण मंगळवारी भेटणार आहोत. तर त्यासाठी आज आपण हा एक्स्ट्रा थोडंसं लेक्चर घेतलं. तर त्या दृष्टीने आपण परत मंगळवारी भेटणार आहोत. तर खूप खूप धन्यवाद. कोणाला काही शंका असतील तर नक्की विचार. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरी बोल, हरी बोल, बोला. थँक्यू माताजी. इतका सुंदर क्लास दिला. खरे पाहायला गेले तर हा विश्वरूप दर्शन म्हणजे प्रत्येक श्लोकावर द्यायचं खूप हे आहे, अवघड आहे तसं. पण माताजींनी इतका इमर्जन्सी मध्ये नेहमी सारखाच हा क्लास इतका सुंदर दिला. आणि खूप खूप माताजी तुमचे धन्यवाद. आणि सगळ्या माताजींना एक विनंती होती की आता उद्या एक आपला श्रीजी पूजा माताजींचा उद्या 3ऱ्या श्लोकावर असेल, तर उद्याही नक्की सगळ्या जणी जॉईन करा. फक्त सोमवारी जो आहे आपला सोमवारी आपला गीतामृतचा क्लास होणार नाही ह्याची कृपया नोंद घ्या. आणि मग डायरेक्ट आपला मंगळवारी होईल.
पण मग मंगळवारी मात्र सगळ्या जणी मंगळवारपासून आपण रेग्युलरली आपले क्लास होतील, कारण सोमवारी गौर पौर्णिमेचा उत्सव असल्यामुळे त्या दिवशी मंदिरात प्रोग्राम आहे, त्यामुळे आपण सोमवारी घेऊ उद्या शकत आहे नाही. ना, उद्या